नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. कालचा ब्लॉग बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, जाऊन नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आता आम्ही आहे मुरुडमध्ये आणि या इथून निघणार आहोत आणि जाणार आहोत पुढच्या प्रवासाला महाबळेश्वरला. आता जस्ट चहा वगैरे घेतला आहे आणि आता निघायचंच आहे. चला, या व्ह्यूसोबत आपण चहा देखील एन्जॉय केला आहे आणि आमची टीम सगळी रूमवरती आहे. मी या इकडं बसायला आलो होतो एक तास खरं तर मला सनराईजचे काही शूट्स घ्यायचे होते, बट सनराईज होऊन गेला, बट ढगामुळं काय दिसलं नाही आहे. तर आता आपण जाऊया महाबळेश्वर येथे आणि तेथे घरचे देखील स्पॉट कवर करूया आता तुम्हाला दाखवूयात. मित्रांनो, ही जी लेणी दिसत आहे ती आहे गंधर्पाले लेणी. रायगड जिल्ह्यातील महाडजवळ गंधर्पाले या गावात ही स्थित आहे आणि याचा ताबा भारतीय पुरातत्व विभागाकडे देखील आहे. ही लेणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात बौद्ध लेणी आहे. ही लेणी राष्ट्रीय महामार्ग 66 वर महाडच्या उत्तरेस 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात कोरले आहे. आपण पुढच्या वेळेस जेव्हा कधी येऊ तर आपण ही लेणी एक्सप्लोर करण्याचा नक्की प्रयत्न करू. आता प्रवास कंटिन्यू करू. गाईज, तर आता आपण पोचलो आहोत पोलादपूर येथे. आपल्याला जायचं आहे. आपण सकाळपासून प्रवास करत आहोत. या पोलादपूरमध्ये थांबलो कारण की आपल्या टीमला घ्यायचे ते आंबे. या इथे आंबे देखील आहे, तर ते आंबे घेता येतात. मी बसलो गाडीमध्ये. मित्रांनो, आपण मागाशी स्टॉप घेतला होता आणि आता आपण एक झाडाच्या सावली खाली बसलो दुपारचं जेवण करायला आणि आपली टीम मागं तिकडं स्वयंपाक बनवते आणि मी येऊन गाडीत बसलो आहे. आपलं डेस्टिनेशन फक्त 15 ते 20 किलोमीटर राहिलेलं आहे. मित्रांनो, मी आता गाडीतून खाली उतरलो आहे आणि इकडे डोंगराकडे आलो आहे. हा काही व्ह्यू आहे. या इकडे एक वाट दिसते. गाडीत बसू खूप बोर झालो होतो. चला आपण बघू कुठं जाते वाट. आणि आत्ता कालच्यापेक्षा आज टेम्परेचर एकदम ओके आहे. जास्त ऊन पण नाही आहे आणि एकदम गार हवा देखील चालू आहे. इकडून प्रतापगड दिसतोय का ते बघतोय मी. इथून काय दिसत नाही आहे. चला या वाट पुढे जाते बघू. आणि या इकडे खूप सारे वेगवेगळे फळांची झाडे देखील आहेत. इकडं सापाचं भीती वाटते. चला, इकडे वाट दिसते मला 2. वाट नाही आहे, डोंगराचे. या इकडे एक आहे आणि या इकडे एक आहे आणि मी इकडून आलोय. इथं बसू आपण थोड्या वेळ आणि त्यान खाली जाऊ कारण की या इकडे खूप दाट सावले. फक्त सापाचं भीती वाटतंय. खालून येऊन सावण. आता जेव्हा मला आवाज येतील तेव्हा मी खाली जाईन. तोपर्यंत इथं बसून हा व्ह्यू एन्जॉय करतो. का पुढं जायचं? चला गाईस, आपण इकडं पुढं जाऊ, अजून एक्सप्लोर करू. एक काठी हातात ठेवू, सेफ्टी फर्स्ट. या इकडे बघू आपण काय आहे. असा काही व्ह्यू आहे. या इकडे पाठी बघू शकता. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला हे काही इतकं खास दिसत नसेल, बट या इथे डोळ्याने समक्ष बघितलं तर खूप भारी फील पण येतो आहे आणि खूप भारी पण वाटतं आहे. ऊन आहे बट कालचं एवढं नाही आहे. आज टेम्परेचर कमी आहे त्यामुळे बाहेर देखील हिंडू शकतो. आणि इकडं कैरीचं झाड आहे, त्याला कैरीसुद्धा दिसत आहेत. आता मी खाली चाललो आहे या इकडून. या इकडे कशाचं तरी झाड आहे. कोणतं फळ आहे बघू आपण.
बघू शकता इथं फळ आहे का इथले. बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. आपण आता खाली जाऊ आणि त्याला खोलून बघू काय आहे त्याच्यात, कसं निघतंय. जंगलात वेगवेगळे खूप सारे फळं असतात, बट आपल्याला नॉलेज असलं तर केव्हाही चांगलं. जेव्हा आपल्याला नॉलेज असेल तेव्हाच आपण त्याला खाऊ शकता, अदरवाईज ते तुमच्या जीवासाठी देखील धोक्याचं ठरल. आता मला देखील याचं नॉलेज नाही, बट मी काय खाणार नाही आहे, फक्त आपण त्याला ओपन करून बघू. जर तुम्हाला नॉलेज असेल जंगलातल्या फळाचं, जे खाणे योग्य आहे तेच खा. तर आता आपण याला खोलून बघू. या इकडे आपली टीम स्वयंपाक बनवत आहे. हाय करा सगळे हाय. आज कोण तुझी एनर्जी नाही दिसत. एनर्जी खतम झाली सगळ्यांची. त्या तिकडे आपले घरचे स्वयंपाक करतायत, इकडे आपली टीम, आणि मी आलोय तिथून इकडं चालत, कारण की या इकडून व्ह्यू खूप भारी दिसत होता पाठीमागचा. सो या शेड खाली हॉटेलचीच पार्किंग दिसते. या शेड खाली मी बसलोय आणि इथे सावली असल्यामुळे गार थंड हवा चालू आहे आणि हा व्ह्यू एन्जॉय करतोय. याच्याकडे किती पण बघितलं तरी नजर हटत नाही आहे, कारण की ते डोळ्याने समक्ष बघितल्यावर खूपच भारी फील येतो आहे. आणि या डोंगरातून गाड्या देखील येत आहेत, कारण की आम्ही पण इथूनच आलो आहे. बट आपण असं बघितलं तर आपल्याला वाटणार नाही की याच्यात रोड देखील आहे. बट तर आता जेवणाचं चालू आहे, तर स्वयंपाक झाल्यावर आपण जेवण करूया आणि मॅप्रोला जाऊया. मॅप्रोमध्ये खूप मजा येणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघा आणि ब्लॉग मिस करू नका, स्किप करू नका, लाईक करा ब्लॉग आवडत असेल तर, आणि छान छान कमेंट करा. तुमचं प्रेम असू द्या माझ्यावर, कारण की मग मी तुमच्यासाठी अशीच नवनवीन आणि भारी ब्लॉग आणत राहील. सो मॅप्रोला जाऊ आणि मॅप्रोला गेल्यावर तिथे देखील छान छान शूट करू. तर मी याचे काही सिनेमॅटिक टाकतो, तिथं होतं तुम्ही एन्जॉय करा. आणि या इकडे ना दरी देखील आहे, हे बघू शकता. जास्त क्लोज नाही जाते, बट हे बघा इकडे डायरेक्ट दरी आहे. बट असो, तर चला सिनेमॅटिक बघितलेच असतील. आपण काही एवढे प्रो नाही आहेत, बट जसे आपल्याला जमतात तसे आपण काढतो. आणि त्या तिकडं झालं आहे असं वाटतंय मला. तर चला इथून मी निघतोय आणि जेवण करूयात. तर गाईज आम्ही त्या तिकडनं इकडं समोर आलो आहे आणि या इकडं समोर चाललो तर पॉईंट बघण्यासाठी. बाकीचे सगळे ते तिकडं मागत बसलेत आणि आम्ही दोघंच चाललो. तर त्या तिकडे जाऊ आणि तुम्हाला देखील दाखवतो तिकडचा व्ह्यू. आणि हा सगळे रोड आहे तिकडे जाण्यासाठी. लॉडविक पॉईंट 500 मीटर आहे आणि एलिफंट पॉईंट 800. सो या इकडे स्ट्रॉबेरी देखील विकायला आहे, बघू शकता. मॅप्रोला गेल्यावर आपल्याला भरपूर सारे भेटेल. बट हां, आणि या इकडे आम्हाला आत्तापर्यंत ते एकच मार्केट दिसलं आहे, अजून बघू पुढं दिसतंय काय. आणि दर बघत आणि गाईज या इकडे सध्या तरी वातावरण म्हणजे असं कूल आहे, बट पाऊस काय नाही आहे. एक 15 दिवसांनी या इकडे पाऊस देखील चालू होईल. जेव्हा मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा पाऊस होता,
बट आम्ही थोडं यावेळेस लवकर आलो आहे त्यामुळं पाऊस नाही आहे. सो आता तरी टेम्परेचर ओके आहे. या इकडे गार वाटतं आहे. बट काल तिकडच्या साईडला खूप गरम होत होतं, पण आता टेम्परेचर एकदम नॉर्मल आहे. आणि या इकडे दरी देखील आहे आणि आम्ही दोघं चाललो आहोत. मामा आता आपल्यामध्ये मामा आहे. मामा 2 शब्द बोलतील. काय सांगायचं काय सांगायचं तू सांग, काय सांगायचं तुम्ही सांगायचं मला मी सांगते. त्याला काय नाही सांगायचं. समोरचे पॉईंट कवर करू आणि त्यानंतर त्याच्या पुढं अजून एक पॉईंट आहे तो देखील कवर करू. त्यांनी उस्तवर आम्ही ते कवर करूत. जाऊ का मागं मग गाडी काय खरंच मला नाही माहिती. मी जाऊन झोपून लोक चाललेत म्हणून मी चाललोय. खरंच सपत नाही माहिती मला. माहिती अरे खरंच माहिती नाही माहिती. इकडं काय मी काय दररोज येतो का मला माहिती असायला. माहिती आहे तुझं. खरंच नाही माहिती बरं का रोड. मी जाऊ का मग मी तर वर्षावर आलोय. नाही रे भाऊ आपल्या भरोश्यावर नाही. तर गाईज ये हमारा मामा है, मामा श्री और हम दोनों जा रहे हैं. सो गाईज चला. इकडे माकडं पण आहे. मोबाईल न्यायची भीती पण वाटते. हे, बट डर क्या आगे जीते माउंटेन ड्यू. हे, जाईन ना मग. नाही जात. नाही जात. अरे मामा खंबीर तर कायला व्हायचं. नाही पण. दम लागला का? हं? दम लागला. आज 1 किलोमीटर जायचं आपल्याला. एक रिएक्शन बघा कशी दिली त्यांनी. किती जायचंय? एक. इकडे ऊन आलंय. झाडं संपली. तर चला आलोच जवळ. या इकडे आहे समोर. तर गाईच आम्ही आलोत लॉडविक पॉईंटला. विक पॉईंट. सो हा काय व्ह्यू आहे यात. चला तुम्हाला जवळून दाखवतो. हे इकडे या इथनं असं काय व्ह्यू दिसतोय. सो अशा टाईपचीच पॉइंट आहे ऑलमोस्ट. कुठे कुठे वेगवेगळ्या मिळते. नदी बघायला भेटते. तिन्ही पॉइंटला खाली नदी दिसते. तर मित्रांनो या इकडनं असा व्ह्यू दिसतोय. आणि सो हा जो डोंगर दिसत आहे या इथं प्रतापगड आहे. हा, प्रतापगड आहे. तर चला आपण जाऊया खाली. एलिफंट पॉईंट आहे तर तिकडे आपण या इकडच्या रोडने आलो तर या इथनं इकडं लॉडविक पॉईंटला जातो आणि हा एलिफंट पॉईंट. सो या इकडं जायचं तर लॉडविक पॉईंट दिसेल आणि इकडं एलिफंट पॉईंट तो कवर केला आहे. त्यानं जाऊया इकडं खाली. या इकडनं देखील जाऊ शकता आपण लॉडविक पॉईंट पाहायला. पावसाच्या दिवसात तर या इकडं खूप स्लिपरी होतं कारण की रोड असा खाली उतार आहे आणि पावसामुळे तर खूप स्लिपरी रोड होतो हा. सो आपण आलो आहोत या इकडे पाठीमागनं या रोडने. या इकडे जाऊया. या इथनं प्रतापगड देखील दिसतोय. तो समोर प्रतापगड आहे आणि या इकडे आहे व्ह्यू. सो थंडगार हवा सुटले आणि या इकडे आम्ही मागच्या वर्षी देखील आलो होतो. ब्लॉग देखील अपलोड केला आहे. ज्याने कोणी बघितला नसेल मी आपल्या चॅनलवरती जा आणि हे सर्व मागच्या ब्लॉगमध्ये आहे.
सो ते देखील तुम्ही वॉच करू शकता. आणि तेव्हा पाऊस होता. आणि सो गाईज आपण आता पोचलोत एलिफंट पॉईंट येथे. या इकडच्या साईडने आपण आलोत, मागच्या साईडने. सो हा आहे एलिफंट पॉईंट, पण मला काही एलिफंट दिसत नाही आहे. तर या इकडे आपण जास्त वेळ काय थांबलो नाही. आता आपण चाललो आहे परत पाठीमागे आपल्या गाडीकडं. सो आता आम्हाला परत वेट करावं लागेल, कारण की आम्ही दोघं अगोदर आलो आणि आमची टीम पाठी राहिली. सो आता ते येऊस्तोवर आम्ही गाडीमध्ये आराम करतो किंवा इकडं साईडला कुठेतरी फिरतोय. तर आपण थोडं अजून पुढे सावलीला जाऊ. टीम आलेली आत तशी आम्ही सगळं फिरून झाल्यावर. सो आम्ही सगळं पाहून आलेलो आहोत. गाईज माझा मामा लय घाबरलाय, बट चल पाव खाली. वरती झालं वाकड होतं, त्या वाकडाने खाली उडे आणले. ते मामा इकडे गडबडतोय. कुठे रे वाकड? आलं खाली. आलं का? तरी बर का ते पण आत घाल. हात घाल खिशात. इतका घाबरलाय, मोबाईल घाल खिशात म्हणायचं हात घाल. हे बघा उन्हामुळे दिसणार नाही. या इथं इथं हे बघा या इथं. मामा आमचा घाबरला. आडू का हो पाडू का? ते बघा कसं चालतोय ते डॉल बघा. आणि आमचा मामा आता घाबरलेला आहे फुल. मामा आला, मामा आला, माकड आला. कमून दगडा खाली जंगली ती सगळी गँग त्याची गोळा करीन. हॅलो आलं गाई झालं. मामाची रिएक्शन पा. हॅलो थांब काय मागते बघ दे. हा ते बरोबर खोल इथं फाडलं रे त्याने दाताने. बाबा बघा घेऊन चाललंय ते आता. मोबाईल लागून त्याला. चला भाऊ गाय वा. हा बा मामा घाबरलाय फुल. मामा चल बाई तू माई मा. ते बघा बॉटल फाडून खाल्ली त्यांनी ती. अगो बाबा समोरून एक आलं. मोबाईल खिशात ठेवून देतो काहीच की मोबाईल गायब करायला बसतंय डायरेक्ट हाती पण. अय भाऊ असं कमू करतो खाली बघून चल ना. मला पण वाटत आहे बरं का थोडं थोडं. मला म्हणजे असं मला काही करीन त्याचं नाही, मोबाईलचं गायब झालं ना व्हायचा कुठं ना काय की नाही रे. ते मार्क पिल्लं होतं ते आपल्याला तर काही करणार नाही आहे, बट मोबाईलची भीती वाटते. आणि ते दाराला गेलं तर ते चावले तर इकडंच बेशूज. लागभर में न्यूज 2 जन लापता. पोलीस की खोज जारी. कोणी सांगितले कुठे नाही करायला. चला घरी गपचित भाऊ. फोटो आमच्या दोघांचे लापता. काय म्हणतो मामा? काय तर काप होत मामा आज घाबरलेला आहे. अरे अगं मामा मामाची हार्टबीट फार वाढली. मामा अरे आपण आता आलो, इतकं घाबरू नको.